आषाढी वारी आणि आषाढपुरी, रिमझिम पाऊस, थंडगार वारा आणि गरमागरम खुसखुशीत कुरकुरीत टम्म फुगलेल्या अशा तिखट मिठाच्या पुऱ्या, ही तर आहे खरी आषाढ महिन्याची ओळख. तर आजच्या रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत टम्म अशा फुगलेल्या 8 दिवस टिकणाऱ्या तिखट मिठाच्या पुऱ्या. पहिले यासाठी आपण इथं वाटण बनवून घेत आहोत. आता एका ताटामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, 2 चमचे रवा, 2 चमचे तीळ आणि बाकीचे मसाले जसे की हळद, मीठ, केलेलं वाटण आणि 2 चमचे तूप किंवा तेलाचं कोमट तेलाचं मोहन याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पीठ छान असं घट्ट मळून घ्यायचं. आषाढ महिना सुरू झाला रे झाला म्हणलं की प्रत्येक घराघरातून खमंगाने खुसखुशीत कुरकुरीत तळणीच्या पदार्थाचा सुगंध दरवळतो. या पिठामध्ये इथं मी 1 चमचा साखर टाकली आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्याची चव अजून वाढेल. लाटून घेतलेल्या पुऱ्या छान सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. तुम्ही पाहू शकता प्रत्येक पुरी आपली टम्म आणि छान फुगलेली आहेत. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.